बाई, घरचे काम खूपच निघत राहता, आवडतच नाही. थोडंसं घरचे कामं करून पटकन निवांत बसून म्हटलं तर कामच आवडत नाही पटापट. हा ते आहे, घरचे कामं आवडत नाही पटापट, पण तुला स्पीडच नाही गीता, तुला बिलकुल स्पीडच नाही बाई कामाची. पटपट 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 करतच नाही तू, अशी ढिल्यागतच कामं करत राहते जेव्हा बघावं तेव्हा. आम्ही पण तर घरची कामं सगळी आम्हीच करतो ना, तरी पण पटपट आवरून जाता बाई. शांताबाईची आवडता, ह्या रेणूची आवडता, आमची आवडता, तुला ढिल्यागत काम करते. हा बाई, मला तसंच काम करायची सवय. लहानपणापासून तशीच काम करते मी. काय करू, होतच नाही माझ्या त्याने पटपट पटपट. जाऊ दे, होत राहतं, चालत राहतं. मग काय, प्रत्येकाची स्पीड वेगवेगळी असते काम करायची, सारखी थोडी असते सगळ्यांची. ते कामाचं जाऊ द्या, मला तर रोज हाच प्रश्न पडतो, भाजी कशाची करायची? सकाळचं झालं संध्याकाळची, संध्याकाळचं झालं पुन्हा सकाळची, सकाळची झाली संध्याकाळची. काय भाजी करावं काही कळत नाही, आणि काही करा असं मन भरून खाल्ल्याच जात नाही बाई. एकदम बरोबर बोलली. मी त्यामुळेच काय करून ठेवते माहिती का, मी लय वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून ठेवते. जवसाची म्हणा, शेंगदाण्याची म्हणा, खोबऱ्याची म्हणा, अशी कढीपत्त्याची म्हणा. कढीपत्त्याची चटणी लई छान लागते बरं. खाल्ली का तुम्ही कधी? नाही मी तरी खाल्ली बाई. मग माझ्या हातची एकदा खाऊनच बघा कढीपत्त्याची चटणी, अशी छान लागते ना मस्त. कढीपत्त्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, अशा चटण्या करून ठेवते मी. मग भाजी वरण थोडं फिक्क आळणी जरी झालं ना तरी जमतं, मग चटण्यासोबत ढकून जातं. तसंच करते मी. रोज रोज भाज्या पण गोड लागत नाही बा. करून करून किती प्रकारचे करणार, त्याच ते येतात घुमून फिरून. का व शांताबाई, मग तू लसूण घालती का चटण्यांमध्ये? खोबऱ्याच्या चटणीमध्ये, शेंगदाण्याच्या चटणीमध्ये लसूण घालती? लसूण मग मनावर आहे माझ्या, कधी घालते कधी नाही घालत, जशी खावं वाटेल तशी. असं काही नक्की नाही घालतेच का नाही घालत म्हणून. पण लसूण घालून चटणी लय खमंग लागते, एकदम खमंगच लागते, वेगळीच टेस्ट लागते त्याची एकदम. भाकरीन चटणी आणि मग साधं वरण बघायचं कामच नाही बाई. हो, मी पण तशीच करते, मला तशीच आवडते लसणाची, लसूण घालून केलेली. मंडळाचा गणपती छान बसला यावेळी, किती छान बसला यावेळी मंडळाचा गणपती. डेकोरेशन आणि ते मग गणपतीची मूर्ती आणि काय एकदमच छान आहे बाबा. सारखं सारखं जावंच वाटतं तिथं, तिथंच जाऊन बसावं वाटतं. या दिवसांमध्ये तसंच वातावरण असतं, पण असं मस्त प्रसन्न प्रसन्न वाटतं, एकदम छानच वाटत असतं. झालं गणपती झाले की येते मग थोड्या दिवसांनी नवरात्री, पितृपक्ष झालं की. एकदम बरोबर बोलले दोघे, एकदम बरोबर बोलले. या दिवसांमध्ये असं प्रसन्न प्रसन्नच वाटतं बाई सगळीकडे. का हो, मी काय म्हणते, उद्या जर कोणी गणपतीची आरती घेतली नसेल तर मी करून घेते मग सकाळची आरती. सकाळची का शांताबाई, सकाळची करती काय ग? मी लाला भाऊशी आता तेच बोलत होते निघण्याच्या पहिले, तुमच्या लाला भाऊशी, की आपण करून घेऊ म्हटलं उद्या सकाळची आरती. तू कर मग, तू करून घे, तू कर, मी नंतर करते मग. जाऊ दे, आता तू बोलली ना सकाळची करते, मग करून घे तू, मी करेन नंतरची. मी संध्याकाळची करून घेते, संध्याकाळची मी करून घेते. मग फिक्स करू मग हे, उद्या सकाळची तू कर, संध्याकाळची मी करते. बघा बा, मग सगळ्यांची हरकत नसेल, कुणाची काही हरकत नसेल तर मग माझा नंबर लावते मी उद्या सकाळी आरतीला, चालतं का बघा मग? हो चालेल, हे करून. मग शांताबाई, प्रसादाला काय बनवणार आहे सकाळी उद्या? काय बनवशील प्रसादाला? प्रसादाला का ग, हे बघ, मोदक तर पहिल्या दिवशीच झाले, केळीचा प्रसाद दाखवला, सफरचंदाचा प्रसाद दाखवला, शिऱ्याचा प्रसाद कोणतरी दाखवला होता, लई छान शिरा केलता पण त्या दिवशी. मग काय बनवू? उकडीचे मोदक बनव शांताबाई, येतात का तुला? नाही बाई, नाही, मला उकडीचे मोदक नाही येत, माझे नेहमी फसतात ते, मला नाही येत ते. आणि एवढे मोठे उकडीचे मोदक बनवू का मी? पूर्ण गावाला देता येईल एवढे? नाही, मच्छाने नाही व्हायचं ते एवढं. बघा बाई, आता मी तुम्हाला आता काही सांगत नाही, आता तुम्हाला पण आणि गणपती बाप्पाला पण आता सरप्राईजच देते मी. आता उद्या मी काय करते ते सांगत नाही, पण उद्या मी सरप्राईज देते तुम्हाला. प्रसादाला काय असेल ते नवीन पदार्थ बनवते, तुम्ही खाल्ला नसेल ना असा पदार्थ बनवते मी. हां जमतंय. चल मग आता जाऊ घरी आणि झोपू मग. शांताबाईला उद्या सकाळी उठा पण लागेल लवकर तयारी करायला. हो चला, राणीचे पप्पा झोपतील अगोदर, मला जाऊन सांगावं लागेल त्यांना सकाळची आरती आपण घेतलेली म्हणून. मग सकाळीच वावरात नका निघून जाऊ, हार फुलं सगळं आणावं लागेल ना, बाजारात पाठवावं लागेल त्यांना. चला बरं, चला खरं. बापलेक मी म्हणून काय टीव्ही बघू लागले, मस्त डोळे फाडू. हो अहो, इकडे ऐका माझं 2 मिनिटं, मी काय म्हणते ऐका 2 मिनिटं, महत्वाचं बोलायचं आहे मला. बोल शांताराणी, काय बोलती? काय महत्वाचं बोलायचं एवढं तुला? काय झालं तुमच्या मिनिस्टरच्या मीटिंग मध्ये एवढं की तुला बोलायचं माझ्याशी महत्वाचं? काय मिनिस्टरची मीटिंग हो, जेव्हा बघावा तेव्हा मजा करत राहता. माझा ऐका 2 मिनिटं. मी म्हटले की उद्याची आरती करून घेऊ आपण सकाळची, मंडळाची उद्याची सकाळची आरती आपण करून घेऊ असं म्हणते मी. हा जमतं करून घेऊयात, उद्या सकाळची आपण करून घेऊयात. मग काय करा, सकाळीच उठा आणि फुलं हार आणायला जा
आणि प्रसाद मी करून घेते तोपर्यंत तुम्ही येईपर्यंत मस्त फूल हार वगैरे घेऊन या, सगळं मोठा भव्य हार ना, एकदम छान उठून दिसला पाहिजे गणपतीला. चालतं, सकाळी जायचं ना? जातो. बस करा आता मला टीव्ही बघणं. दोघे बापले का डोळे फाडू फाडू टीव्ही बघत राहता. चला झोपायला. झोपत नाही काही नाही, लवकर लवकर सकाळी डोळे उघडत नाही. राणी चल जा आतमध्ये, झोप पटकन. हो जाते, पण मला उद्या नवीन फ्रॉक घालून दे. मी सकाळी आरतीला नवीनच फ्रॉक घालन. हा चालेल, देते घालून. आता जा पटकन आतमध्ये. अहो उठा तुम्ही पटकन, जा झोपा तुम्ही पण पटकन. मी थोडीशी सकाळची तयारी करते आणि मी पण झोपते. मला सकाळीच प्रसाद बनवायचा उठून. झोपात पटकन चला. प्रसादाला काय बनवते शांता? काय बनवते प्रसादाला? सरप्राईज येते सगळ्यांसाठीच, ते सरप्राईज आहे. मस्त काहीतरी बनवणार आहे मी. बरं चालतं, झोपतो मग मी. तू पण तुझं आवरून काम पटकन झोपी जा मग. तू पण लवकर, सकाळी तुलाच लवकर उठावं लागेल. हो हो हो. चला बाई पटकन तयारी करून घेते नैवेद्याची. मग राणीला उठवणे, तिचं आवरणे, हे आता फुलं आणते की हार आणते काय की बाई. मग ते हार आणते करावं लागेल. करते पटपट तयारी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, मुरवी पूर्वी एकदम मस्त झाली. आता सांग पटकन काय सरप्राईज आहे पप्पासाठी पण आणि आमच्यासाठी पण. काय बनवलं तुम्ही प्रसादाला? सरप्राईज ना, पप्पाला भेटून गेला. आता तुम्हाला देते सगळ्यांना. थांबा आणते. फळांची जय देव जय हे बघा सगळ्यांनी ऐका, मी बनवलेले आहे प्रसादाला बाप्पाच्या आवडीचे सुरम्याचे लाडू.